תפילת שחרית मध्ये הודूच्या पहिले ממש הודू चालू व्हायच्या पहिले रबी इश्माईल אומר. सकाळी आपण नमाज मध्ये वाचतो आपण आणि इकडे लिहिलेलं आहे रबी इश्माईल אומר ב-13 מידות התורה נדרשת. כן? रबी इश्माईलचा बघायता आहे आणि याच्यामध्ये तोरा कसा शिकतात त्याची अंडरस्टँडिंग दिलेली आहे. तोरा शिकायसाठी 13 वेज आहेत, 13 प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामधनं तोरा शिकतात. या प्रिन्सिपल्सच्या बाहेर जाऊन तर त्याला तोरा नाही बोला, त्याला बोलू शकतो तुम्ही सिकोलॉगिया, सिकोथेरपिया, काय पण तुम्ही बोलू शकता त्याला, पण तो तोरा नाही. या 13 रूल्स वरती बेस्ड आहे तोराचे जे हलाखोत जे आपण शिकतो त्याच्यामधनं शिकतो. जे पण कुठे हलाखोत शिकतो ते आपण याच्यामधनं शिकणार 13. आणि अख्ख्या या शास मध्ये, शास म्हणजे शिशा सिद्रे मिशना, मिशनाचे जे 6 सब्जेक्ट जे आहेत, झमान नकात जे हे आहे म्हणजे झराईम, मोएद, नशीम, हे जे सगळे 6 जे वेज आहेत, 6 चे जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे प्रिन्सिपल हलाखत शिकायला हे 13 वाजतात. 13 रूल्स मधनं शिकतात. काल वखोमेर म्हणजे कुठंतरी दुसऱ्या जागेवरती आपण सगळ्यांना डिस्कस करणार आहोत आणि सगळे डिस्कस करायला मला वाटतं फुल शुअर लागेल आणि मला फुल प्रिपरेशन करायला लागेल की मी अजून तोरा म्हणजे याच्यामधनं शासमधनं पण फुल मी बघितले नाही आहेत. सगळे ऍप्लिकेबल झाले की कुठल्या याला गोष्टी आपल्या होतात, कुठल्या गोष्टीला नाही आपल्या होत. गमारमध्ये लिहिलेलं आहे मस्त की स्वतःमध्ये की जो पहिला प्रिन्सिपल आहे मिकाल वखोमेर म्हणजे तोरामध्ये कुठले जे लॉज आहेत त्यांना तोरामध्ये सांगितलेलं आहे करेक्ट म्हणजे काय करतात, कसं करतात, आणि त्याच्यावरनं त्याच्याशी रिलेटेड जे डिफिकल्ट आहे, जसं मागच्या वेळेला आपण बोललो होतो की ब्रखाच्या मध्ये मला जर दुसरी कुठली गोष्ट घालायला अलाउड नाही आहे, दुसरी कुठल्या गोष्टची मला मध्ये त्याच्या घालायला अलाउड नाही, त्यामुळे शेमामध्ये पण नाही, कारण की ब्रखोत दरबाना नाहीत आणि त्याला जे लॉज वापरले त्याच्यावरनं शेमाचे पण लॉ मी शिकू शकतो. मी बोलत नाही आम्ही शिकू, कारण की याच्यामध्ये मी फक्त एक्झाम्पल त्याच्यासाठी मी आणतोय कारण की उलट आहे दाफका. पण शेमामध्ये म्हणजे मी बोलू नाही शकत. हा सगळ्यात इझी वे आहे तोरा शिकवायचा, तोराच्या हलाखोत शिकायसाठी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात इझी आणि खूप वेळा रिपीट होतो हा प्रिन्सिपल काल वखोमेर. काल म्हणजे इझी, खोमेर म्हणजे सिरियस. खमूर बोलतात, खुमरा या वर्ड मधनं येतो. खुमरा म्हणजे डिफिकल्ट, स्ट्रिंजंट. हा पहिला लॉ आहे काल वखोमेर. दुसरा जो आहे त्याला बोलतात गिजरा शवा म्हणजे माझे सेम कुठले 2 सब्जेक्ट असतील किंवा 2 इन्यानिम असतील, 2 मॅटर्स असतील, तर ह्या मॅटरशी रिलेटेड जे हलाखा आहे म्हणजे मी इकडनं शिकलो तो हलाखा, त्यामुळे त्या पॅरलला जो दुसरा सब्जेक्ट आहे, दुसरा मॅटर आहे, त्याला तो हलाखा अप्लाय करतात. अगेन आपण बोललो जसा मी माझ्या डोक्याने नाही वापरत हे, जरी मी किती हुशार असलो, माझ्याकडं फुल इंटेलिजन्स आहे, मला सगळं समजते मॅथ्स वगैरे, मी तसा वापरत नाही डायरेक्ट. का? कारण की जिकडे खजाल नाही बोलले गिजरा शवा, तिकडे मी गिजरा शवा अप्लाय नाही करत किंवा मी कालवा खोमेर नाही अप्लाय करत. आता हे जे 13 जे लॉज आहेत हे आपल्याला परत भेटतील 4th पार्ट मध्ये. आपल्या गमाच्या 4th पार्ट मध्ये आपल्याला जास्ती दिसतील हे हलाखोत. तिकडे आपण बराखोतच्या हलाखोत शिकणार आहोत 4th पार्ट मध्ये, बराखाच्या मासिक बराखोत मध्ये. आणि 3rd पार्ट मध्ये पण आपल्याला अजून रूल दिसतील. आज आपल्या सुग्यामध्ये माझा उद्दिष्ट आहे, माझा मोटिव्ह आहे की आपण बघू की अबेनिश खाय कसे शिकतात काल व खोमेर आणि कसे शिकतात गिजरा शवा. जर आपण बघितली नाही, आपण तिथं उघडू 2 मिनिटांमध्ये, मला वाटतं मी शेअर करतोय स्क्रीन, 2 मिनिटांमध्ये आपण बघू की डायरेक्टली क्लिअरली दिसत नाही. तर त्यामुळे बोलतात की जरी मला दिसला की एकदम इझी हाय आणि मला दिसते की हा सेम हाय, मी माझ्या डोक्याने हलाखो चालवत नाही, कारण की ते हलाखोत आहेत ते चालू करतात जसे खजाल बोलले त्याप्रमाणे. जर खजाल बोलले इकडे काल व खोमेनी शिकतात तर मी काल व खोमेनी शिकेन. जर इकडे बोलले खजाल मी गिजरा शवानी शिकीन तर मी गिजरा शवानी शिकेन. मी बिन्यान आव व कतुब एखाद सेम, बिन्यान आव शने कतुबीम, आणि सगळे हे रूल्स आहेत. मिकलाल उपरात हे पण काल वफ्रात पण खूप वेळा रिपीट होतं. मसकेत शब्दात मध्ये खूप वेळा रिपीट होते. काल वफ्रात, फ्रात कलाल, कलाल उफरात उकलाल ई एफशा ई तदान एला के ऐन अफरात. हे सगळे जे
रूल जे आहे ते हळूहळू जेव्हा आपण फुल जेव्हा शास शिकू आणि सगळे आपल्याला प्रॉपर शिकतील, तेव्हा आपल्याला सगळे हे 13 लॉज कुठं कसे अप्लाय होतात ते शिकायला मिळतात. बरोबर. तर जो मग कॅन कॅन मला अजून कालवा खोमेरचं म्हणजे अजून नाही कळलं मला, की कसं म्हणजे कालवा खोमेर म्हणजे नक्की काय? म्हणजे कॅन कसं मग ती थेअरी जी आहे, मला अजून कॅन नाही कळलं तुम्ही काय बोलतात. म्हणजे ते असं बोलू शकतो का, की ते मोशे बोलला अ, अ, देवाला, की तुझी पोरं माझं ऐकणार नाहीत. तर नीडलेस टू से म्हणजे फारुख पण माझं नाही ऐकणार. म्हणजे तुझी पोरं नाही हां, ऐकणार एवढं बोलला, तर त्याच्यावरनं मग म्हणजे कॅन ऑब्व्हियसली फारुख पण कसं ऐकेल असं आहे का? कॅन 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 सिमिलर, व्हेरी सिमिलर. मला वाटतं तुम्ही तुम्ही करेक्ट बोलत, पण इकडं हलाखोत आपण शिकला नाही. या ह्याच्यामधनं हलाखा नाही शिकला. पण जसा काल्वा खोमेरचा जो जो थिअरी आहे ती बरोबर आहे तुम्ही बोलला, की जी जी माझी भावा-बहिणी आहेत ती माझं नाही ऐकणार, तर फारो जो लांबचा माणूस आहे तो माझं कशाला ऐकेल? आणि त्याच्यावरती उलटा दाफका जास्ती त्याच्यावरती खोमेर आहे, की त्याची जी अवधीम आहेत, त्याची जी नोकरं आहेत त्याच्याकडनं जाणार आहेत. तर ते कशाला ऐकेल? कॅन थिअरी करेक्ट आहे थिअरी. हलाखोतमध्ये मी जसं परत बोलतो जर जर एक्सप्लेनेशन शिकायला किंवा कुठला रिशोन शिकायला किंवा मेफारेश शिकायला ते आणतात खालवा खोमेर म्हणजे ममाश. आणि तुम्ही जर खसिदिश बुक्स बघितला नॉम अविमेले किंवा किंवा बालसिम तोफचे जे बुक्स आहेत किंवा रबी नाखमानचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये खूप वेळा ते कालवा खोमेर आणतात जे खजालनी नाही सांगितलेत. पण हे जो आहे ते हलाखोतसाठी नाही आहेत. हे एक्सप्लेनेशनसाठी तोरा एक्सप्लेन करायला, तोराचे पिरुशिम एक्सप्लेन करायला ते खालवा खोमेर वापरतात आणि दुसरे रूल्स पण वापरतात. पण मी जे बोललो, जे मसखेत चुका स्वतःमध्ये लिहिलं आहे ते त्याचा एआय हलाखोत शिकायला. हलाखोत शिकायला जेव्हा मी येतो तेव्हा मला परफेक्ट खाद ते बोलतात ना, म्हणजे सुरी जी एकदम शार्प असतं ना त्याच्यासारखं असलं पाहिजे. जर मला माहिती आहे तर मी कापीन, जर मला डाऊट असेल तर मी नाही कापणार. असं म्हणजे जेव्हा शिता करतात त्या बोलतात 10 वेळा ती सुरी बघायची आणि एकदा कापायचा. नाही की 10 वेळा कापून मग तो एकदा सुरी बघतं. कुठले हे बोलतात, "हां, काय नाही." इकडं म्हणजे मांसवरती मांस आहे आमच्या इस्रायलमध्ये शितो ते मांसमध्ये करतात. म्हणजे नाही इंडियामध्ये कसं 1-2 बकरे कापतात. पण इकडं मांसमध्ये म्हणजे खूप हजारो बकरे दिवसभर कापले जातात. तर ते कुठले शितोत आहेत म्हणजे कुठले मेथड्स आहेत त्याप्रमाणे 10 झाल्यावरती एकदा बघतात. एकदा चेक करतात की सुरी बरोबर होती की नाही. तसं नाही उलटा 10 वेळा बघायची सुरी आणि एकदा कापायचा. तर त्यामुळे हलाखत शिकताना किंवा हलाखत पोसेक करायला जो कोण पोसेक आहे हलाखाचा, जो कोण हलाखा शिकवते किंवा हलाखोत काढते, सॉरी नाही हलाखोत शिकवते, हलाखोत काढते. हलाखोत ते म्हणजे त्याला प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर म्हणजे कुठंच लिहिलेलं नाहीये. कोणीच म्हणजे राव-रवाद योसेफची पुस्तकं बघितला तर त्यांच्यापासून यहावे दात बघा किंवा त्यांचा यबिया ओमे असो किलो म्हणजे ममाश किंवा बेनिश खायचा राफ पे आलीम. हलाखोत कसे ते शिकतात. तुम्ही बघाल त्यांच्यामध्ये राफ पे आलीम मध्ये जर बघितला एक तिकडे क्वेश्चन विचारलाय. मस्त क्वेश्चन आहे. आम्ही आता शिकलो मागच्या आठवड्यामध्ये. क्वेश्चन शिकला आहे, की तिकडं कुठला एक माणूस होता त्याचा जीव डेंजरमध्ये होता. त्याच्यासाठी शब्बात तोडायला अलाउड आहे. म्हणजे सगळे जे हलाखोत आहेत जर त्याचा जीव डेंजरमध्ये असेल म्हणजे तो मरल किंवा त्याचा कुठला त्याच्यावरती रिस्क असेल डोळा किंवा हृदय किंवा काय, तर त्याच्यासाठी शब्बात तोडायला अलाउड केलाय खजालने आणि तोराने आपल्या शब्बात अलाउड केलाय तोडायला. तर तिकडे त्यांना एक प्रश्न विचारला, की जर शोखेतला डॉक्टरनी सांगितलं, की कोंबडी कापून शिजवायला पाहिजे कुठल्या आजारी माणसासाठी, की तो मरल नाही तर त्याने नाही खाल्ली तर. तर त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला, की जर तिकडे 2 कोंबड्या असतील, एक मोठी आणि एक छोटी आणि छोटी कोंबडी पुरे आहे त्या एका माणसासाठी. पण त्यांनी दिली मोठी कोंबडी, तर त्यांनी ती कट करायची की नाही करायची त्याच्यावरती तो डिस्कशन आहे. ब्युटिफुल डिस्कशन खूप सारे पुस्कीम अबेनिश काय आणतात. राबवादी योसेफचं पण तिकडे एक क्वेश्चन त्यांनी विचारलाय अबिया ओमेरमध्ये आणि त्याच्यावरनं ब्युटिफुल डिस्कशन. हा क्वेश्चन क्लिअरली हलाखा कुठं नाही लिहिलेला आहे. तर पोसेक ह्या गोष्टीवरनं दुसऱ्या हलाखतमधनं हलाखत शिकते आणि हलाखत सांगते काय करायला पाहिजे त्याला बोलतात पोसेक. तर पोसेक जो आहे त्यांनी त्याची जी सुरी जी आहे म्हणजे त्याची जी तोंडाची जी सुरी आहे हलाखा काढायची ती एकदम शार्प असली पाहिजे आणि ती परफेक्ट कुठल्या सगळ्या त्याच्या पहिलेचे जे रब्बानी माहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे असली पाहिजे. नाही की तो बोलते, "हां, मला हलाखत माहिती आहेत. मला हलाखत माहिती आहे." तरी मला असं वाटते, की काय नाही फरक पडत मोठी कोंबडी कापली तरी. छोटीच कोंबडी असल्या पाहिजे काही गरज नाही. नाही, तसं नाही शिकत आणि तिकडं तो
बेजा हशेम मी गाब्रिएल बरोबर कधी आम्हाला चान्स मिळाला तेव्हा आम्ही तो क्वेश्चन बघू परत. 21 नंबरचा क्वेश्चन आहे. खेलेक आलेफ मध्ये राफ प्याली मध्ये कोणाला जर इंटरेस्ट असेल तर बघा तिकडे क्वेश्चन कसे बेनिश खाय लिहितात. गाम राफ वादी योसेफचे जे क्वेश्चन तुम्ही अबिया उमेर मध्ये शिकता त्याची तिची गोडी जी आहे ती वेगळीच आहे. पण ते ह्या ज्या 13 रूल्स मध्ये बसलेले हलाखोत आहेत जे मोशे रब्बेनू पर्यंत परत जातात त्याप्रमाणे आपण हलाखोत शिकतो. हलाखोत काढायला कोणाला अलाउड नाहीये जर त्याच्याकडे प्रॉपरली हे जे 13 रूल्स जे आहेत ते डोक्यामध्ये फिक्स नसतील त्याला. आणि जो पोसेक मुस्माख आहे म्हणजे जो पोसेक हाय त्याच्या म्हणजे नोन पोसेक आहे तो हलाखोत त्याला काढता येतात नवीन हलाखोत क्वेश्चन्स वरती जे क्वेश्चन्स लिहिलेले नाहीयेत आतापर्यंत. तर आपण आज आपण आज बेनिशखायचं एज्युकेशन बाय बेनिशखायचं शिकवण बघू. आपल्या सुग्यामध्ये कालवाखोम्याचे बेजात हशेम हशेम मला तोंडामध्ये शब्द देईल की मी समजवू शकीन की या बेनिशखाय कसे समजवतात. तर आपण आता परत सुग्याकडे जाऊ. कोणाला प्रश्न आहे तिथपर्यंत? ओके योफी. मी सगळ्यांना मला वाटते गेमारोचे पेजेस पाठवले होते मागच्या आठवड्यामध्ये. दाफ है अमुद आले. प्रश्न नाही येत कोणाला? ओके आपण इकडनं चालू करू. आम्हाला बघितलेले आपण सुग्या आपण थोडंसं रिवाइज करू. किती वेळ आपल्याकडे? 40 मिनिटं आहेत. ओके. אמר רב סחורה, אמר רב חונה, כל שהקדוש ברוך הוא חפץ בו מדכאו בייסורים. बघितलं आपण मागच्या वेळेला आणि त्या मागच्या वेळेला बोललो आपण आणि राशी आपण बघितला बोलतात मी खफेच बो כאילו ज्याला कोणाला कदोश बाहू प्रेम करते त्याच्यावरती तो इസുרים सफरिंग आणते. שנאמר והשם חפץ דחו החלי. יכול אפילו לא לקבלה מאהבה. होऊ शकते की तो नाही हे जे सफरिंग आहेत तो घेते मी अहवा मी प्रेमाने तो घेत नाही. होऊ शकते की त्याच्यावरती पण ते काम करतात. तलमूद लोमार इम तसीम आशाम नफशो. आणि आपण इकडे बोललो होतो आशाम हा जो ऑफरिंग आहे हा जो कुर्बान आहे तोरा मधला तो माणसाला माहिती असला पाहिजे की तो कशाला आणते हा कुर्बान. नाही की तो बोलते की मी कुर्बान आणेन आणि माझे सगळे जे पाप आहेत ते क्लिअर होतील. त्याला माहिती पडायला पाहिजे का आणते आणि मग त्याच्यावरती तो काम करते या कुर्बानाचे. मा शामले दात दात म्हणजे त्याला माहिती पाहिजे त्याला माहिती पाहिजे कशाला तो आणते कुर्बान. आफ इസുרים लदात. आफ इസുרים लदात म्हणजे सांगायला की इസുרים जे आहेत जे सफरिंग जे आहेत ते देवाने पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप खूप मोठी बेनिफिट आहे माझ्यासाठी. का? कारण की मला कादोश बारुख प्रेम करते आणि कादोश बारुख माहिती आहे देवाला माहिती आहे की माझ्यासाठी कुठले सफरिंग्स मला कंप्लीट करायसाठी किंवा मला वरती घेऊन जायच्यासाठी वरच्या लेवलला घेऊन जायच्यासाठी ते काम करतील. तिकडे लिहिलंय इम कबला मास खागो. इम कबला म्हणजे जर त्यांनी ते सफरिंग एक्सेप्ट केले जसे कादोश भाऊ कोणी पाठवले त्याला तसे त्याने एक्सेप्ट केले. मास खागो म्हणजे त्याचा काय बेनिफिट आहे किंवा त्याचा काय सखार म्हणजे त्याचा काय रिवॉर्ड आहे. इरे झेरा यारिख यमीम. आपण बोललो इकडे बेनिश खायचा पिरुष यरे झेरा म्हणजे त्याला दिसल की त्याचे जे ऑफरिंग्स आहेत त्याचे जे सीड्स आहेत ऑफ स्प्रिंग्स जे आहेत जे त्याचे सीड्स आहेत म्हणजे त्याची पोरं यारिख यमीम. तर बेनिश काय बोलतात इकडे की त्याला दिसतील की त्याची पोरं लॉंग एजला म्हणजे ओल्ड एजला येतील. का? कारण की त्यांनी सफरिंग जे घेतले आव्हाने घेतले सुख शेल्ले नाही बोलू शकत. मला नाही माहिती. बोलू शकतो आपण याकोब अविनूला. आपण जसं याकोब अविनू त्याची नातवंड पण बघितली मोठी झालेली आणि बघितलं की सगळे जण सद्दिकी माहीत तसा बोलू शकतो आपण. पण इकडं उद्दिष्ट आहे असा बोलायचा की त्याची लाईफ एवढी चांगली त्याला लॉंग लाईफ येईल की त्याला दिसेल की त्याचे जे ऑफस्प्रिंग आहेत ते ओल्ड एजला आले. אלא שתלמודו מתקיים בידו. אלא שתלמודו מתקיים בידो म्हणजे जो कोण त्याचा जो लर्निंग जो आहे
तो त्याला दिसेल की त्याचा लर्निंग जो आहे तो प्रॅक्टिकल यूज मध्ये त्याचा येते. שנאמר חפץ השם בידו יצליח. חפץ השם म्हणजे तोरा ज्याच्या खफेच म्हणजे जर बोललो आपण डिझायरेबल थिंग, तर कुठली डिझायरेबल थिंग आहे हशेमची, त्याला बोलतो तल्मुद तोरा. तल्मुद तोरा ती हशेमची सगळ्यात डिझायरेबल थिंग आहे. बेयादो म्हणजे त्याच्या हातामधला जो तोरा आहे तो नाही, म्हणजे सांगायला बोलला तर त्यांनी ब्राखोत शिकले, ओ त्यांनी शिकले हलाखोत शेमाचे, ओ त्यांनी हलाखोत शिकले अमिदाचे किंवा कुठले, आणि आणि त्या हलाखोत शिकल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे काही त्यांनी शिकलाय ते नेमका त्याला गरज लागली बेताकेनेस मध्ये, आणि त्याला विचारलं, म्हणजे तिकडं त्याने विचारला बोलतात आज तखानून बोलतात का नाही बोलतात, आणि त्याला परफेक्टली माहिती होतं हलाखा काय आहे, आणि तो बोला नाही बोलतात आज तखानून. नाही, याच्यासाठी आपण ह्या गोष्टीसाठी तखानून कॅन्सल नाही करत. तर तलमुद मितकयम बेयादो म्हणजे त्यांनी त्याचा जो तोरा जो आहे तो शिकले. सगळ्या कुठल्या पण गोष्टी बोलू शकता, चिची तेफिलीन शब्बात, तो हलाखा शिकते आणि नेमका त्याच्यावर तो प्रसंग आला की त्याला त्या हलाखाची गरज लागली. तलमुद मितकयम बेयादो म्हणजे जो त्यांनी शिकला तो त्याला त्याची गरज आली. खफेच हशेम बेयादो यचलिया प्लीग एबे रबी याकूब, त्याच्यावरती ह्या एक्सप्लेनेशन वरती मतभेद होता की त्याच्यावरती आर्ग्युमेंट होती, त्याच्यावरती त्याचा दुसरा मत होता. प्लीगेबे रबी याकोब, प्लीगेबे रबी याकोब म्हणजे रबी याकोब त्यांच्यावरती मतभेद होता. प्लीगेबे रबी याकोब בר אידי ורבי אחא בר חנינא, רבי אחא בר חנינא आणि रबी याकोब याच्यावरती मतभेद होता. חד אמר אלו הם איסורים של אהבה כל שאין בהם ביטול תורה. दोघांमधला एक बोलला की इसूरिम शे अहवा म्हणजे सफरिंग जे आहे जे देव पाठवते, जे देव पाठवते आणि त्याच्यामध्ये त्याला अहवा हाय म्हणजे म्हणजे का कारण की देव त्याच्यावरती प्रेम करते. म्हणजे जसं राशी बोलले की इसूरिम शे अहवा म्हणजे त्याच्या हातामध्ये कुठलाच पाप नाही आहे, पण देव त्याच्याकडे सफरिंग पाठवते, आणि त्या सफरिंगला बोलतात का पाठवतात. आपण बोललो की ते का पाठवतात, कारण की देवाला त्याला ओलाम अबामध्ये योतेर मिकदेस खुयोताव. राशी आपण बघू परत एक पटकन. इसूरिम शेला आवा कदोश बाउखू मेआसरो म्हणजे त्याच्यावरती ते सफरिंग आणतात. इसूरिम צריך אדם לבוא לידי תלמודות בעולם הזה, מאסרו בעולם הזה, ह्या जगामध्ये त्याला वरती ते सफरिंग आणतात. बेल्लो शुम आवोन, लो शुम आवोन म्हणजे त्याच्या हातमध्ये कुठलाच पाप नाहीये. कदे लहरबोत सखरो म्हणजे त्याची लाईफ तशी काय डिफिकल्ट होते, आणि त्याच्यामधनं त्याचा जो रिवॉर्ड जो आहे तो ग्रेटर होते. जसं आपण बोललो होतो ते सायकलचं, जसं मी सांगितलं एक्सप्लेनेशन, स्ट्रेट किंवा अप हिल किंवा डाऊन हिल, तर ते जो कोणी वर्क डन जो आहे तो कुठल्या गोष्टीमध्ये जास्ती आहे. ऑब्विसली त्याच्याकडे अपहिल लाईफ होती त्याच्यामध्ये असे डिफिकल्ट आहे, त्याची इंटेलिजन्स किंवा त्याची लँग्वेज ची अंडरस्टँडिंग ती जी देवाकडनं गिफ्ट होती, जर त्याच्या देवाकडे गिफ्ट त्याला लिमिटेड गिफ्ट होतं, म्हणजे त्याची इंटेलिजन्स किंवा त्याचा पेशन्स त्याचा कमी होता, देवाने त्याला नाही दिला तेवढा जास्ती, तर त्याला ऑब्विसली त्याला जास्ती काम करायला लागणार आहे ह्याच्यापेक्षा. ज्याला देवाने इंटेलिजन्स दिला, लँग्वेज दिली, देवाने त्याला फॅमिली दिली की त्याला ऑलरेडी त्याचा शिक्षण त्याचा पहिल्यापासून सेट होता, आणि तो ते दोघं जेव्हा ते सेम डेस्टिनेशनला येतील तेव्हा ज्याची कोणाची लाईफ डिफिकल्ट होती त्याला जास्ती रिवॉर्ड आहे ह्याच्यापासून ज्याची लाईफ नाही डिफिकल्ट होती. आणि हा रबी वदिया योसेफ पिरुष बोलतात ह्याच्यामध्ये मकुमशे बाले चुवा उमदीम एन सदिकीम गमरीम खोलीम लावोद, हा जो आहे म्हणजे ज्या जागेवरती बाले चुवा, ज्यांनी कोणी रिपेंटन्स करून तो बाल चुवा झालाय, म्हणजे तो बाल चुवा आहे म्हणजे तो पहिलेपासून रिलिजियस नव्हता आणि नंतर तो रिलिजियस झाला. पण जो कोण रिलिजियस होता आणि तो एका एका स्टेजला आला आणि नंतर दुसरा जो कोण रिपेंटन्स करून म्हणजे बालचुवा जो आहे तो त्या स्टेजला आला, तर रबवादी योसेफ बोलतात की म्हणजे ही जी हाय हा जो माणूस आहे त्याची जी जागा आहे ती खूप वरची आहे, जरी ते सेम लेवलला आता असले तरी, कारण की त्यांचा स्टार्टिंग पॉईंट 0 नव्हता.
एकाचा मायनस मध्ये होता आणि एकाचा 0 मध्ये होता. ओके. म्हणजे बालशिवावाला पुढे पुढे जाईल का? त्याचा जो त्याची रिवॉर्ड level आहे, जास्त नसेल. त्याचा जो रिवॉर्ड जो आहे त्याचा तो म्हणजे बालशिवावालाच. बालचुवाचा बालचुवाचा जो रिवॉर्ड आहे तो जास्ती आहे ह्याच्यापासून जो जो रिलिजियस बॉन्ड होता आणि त्याला सेम म्हणजे फॉर ऑब्वियस रिझन्स, कारण की त्यांनी त्याची जी त्याला जे एफर्ट जे टाकायला लागले, समजा दोघं जण आले लेवलला 70 लेवलला की ज्यांना 70% बोलू त्यांना तोरा माहिती आहे की 70 लेवलची त्यांची चितकूत आहे किंवा काय आहे, ते त्या लेवलला 70% ला जे दोघं जण आले, तर ऑब्विसली जो कोण बालचुवा होता, जो जन्माला आला जिकडं की जिकडं त्याला नाही तोराचं एज्युकेशन मिळाला, नाही त्याला प्रॉपर मिचवत कोण सांगायला होता, नाही त्याला कोण सांगायला होता मिचवत कसे करतात, मिचवत आहेत नाही मिचवत आहेत, पाप आहे हे आहे ते आहे, त्याला त्याची लाईफ ऑब्विसली डिफिकल्ट होती. आणि ऑलरेडी फेलू त्यांनी रिपेंटन्स केल्यावरती बालचुवाचा, पण त्याला ते जे गोष्टी त्यांनी केल्यात त्याच्यावरती त्याची त्याची ओढ त्याला प्रत्येक वेळेस लागतं. म्हणजे जसं बोला कोण कुठला काय खात होता, वडापाव हे ते, आणि आता त्यांनी त्याचा चुवा केला आणि आता त्याला बोलला की नाही वडापाव नाही खायचा, नाही खायचा का, कारण की आपल्याला नाही माहिती कसे ते शिजवतात आणि तिकडे काय आहे आणि काय कुठल्या कुठल्या सगळ्या गोष्टी बोलून समजा बोलला की वडापाव नाही खायला अलाउड आहे त्याला आता, तर त्याला ती प्रत्येक वेळेला त्याची जी ओढ जी आहे त्याला ती लागणारच आहे, त्याला म्हणजे प्रत्येक वेळेला ते ओढणार आहे. तेव्हा प्रत्येक वेळेला तो जेव्हा कंट्रोल करेल तेव्हा त्याचा रिवॉर्ड पहिल्यापासून जास्त आहे. ज्यांनी कधीच माहितीच नाही त्याला तो वडापावची काय टेस्ट आहे, थांब बोलायला एक्झाम्पल द्यायला. ऑब्विसली, आणि मी फक्त ह्याचा एक्झाम्पल दुसऱ्या गोष्टी पण त्याकडे अप्लाय होतात सगळ्या. ठीक आहे. आणि एक्झाम्पल समजा 8 वर्षापासून कोण पोरगा, म्हणजे जसं माझा पोरगा जसं तलमूद तोरा 8 वर्षापासून ते चालू करतात शिकायला, मिशनाय शिकायला चालू करतात. तर ते 8 वर्षापासून मिशनाय शिकायला चालू केलं आणि दुसरा कुठला माणूस जो 28 वर्षाला त्यांनी मिशनाय चालू केलं शिकायला, तर त्याला ऑब्विसली डिफिकल्ट होणार आहे 28 वर्षाला, जसं 8 वर्षाला नाही होणार डिफिकल्ट. ऑलरेडी त्याचा तो डोका जो आहे तो त्याच्या एज्युकेशनसाठी तो तसा त्याला गाईड करतात ऑलरेडी. तर ऑब्विसली त्याला त्याला इझी असणार आहे 8 वर्षाच्या पोराला. एक फक्त डोक्यात एक प्रश्न आला, चालेल ना थोडासा विचारतो? केन बेतक. हा, तुम्ही जे म्हणता ना की ज्याने जे काही पाप केलेत वगैरे, तर केन आता हे पापाची जी व्याख्या आहे, काय पापाचे जे डेफिनेशन आहे, ते एक तर आहे ते मॅन टू मॅन आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याचा स्वतःचा तोराचा तलमुदचा अभ्यास किंवा काही आमेदा नाही केला किंवा एखाद दिवशी शब्दातला त्याने शब्द तोडला किंवा काय म्हणे हे. तर मग एवढे सगळं असताना सुद्धा बहुतेक 99.99% लोकांना तर बितुल तोरा किंवा बितुल तेफिला ह्याच्यामध्येच सफरिंग होते. असं कोण आहे की ज्याचं काहीच नाही आता आणि त्यामुळे तरी पण सफरिंग होते, म्हणजे तो माणूस समजतो का आपण की देवाने त्याच्यावर प्रेम करतोय. पण केन देवाने प्रेम करणारा माणसाचं म्हणजे एक पण पाप नाही. एका बाजूला मॅन टू मॅन पण पाप नाही, जेलसी पण नाही, एनवी पण नाही, हे पण नाही आणि प्लस तोरा पण व्यवस्थित, अमिदा पण सगळं व्यवस्थित आणि दिवस रात्र अभ्यास करतोय. तलमूद तोराचा एकदम खजाक, एकदम सगळं खाण्यापिण्याच्या बाबतीत कोशे, सगळं 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 एकदम लेवलला आणि तरी केन पण सफरिंग, कारण का तर त्याला देव प्रेम करतोय. पण अशी केन माणसं म्हणजे कितीतरी पाप अशी आहेत. मग पापाची डेफिनेशन काय असं? ओह, तर पापाचं डेफिनेशन पापचं डेफिनेशन जे त्यांना डिफरन्स नाही. जसं बोलतं काल काल आमच्या शिवूरमध्ये एक प्रश्न विचारला, तो बोलते अरे पण बोलायला होऊ शकते की हा जो पाप जो आहे तो पाप आहे दे रबनान म्हणजे जसं काय डिक्री केली रबनान लोकांची, आणि त्याच्या अगेन्स्ट जो पाप आहे दोरायता म्हणजे शबाची त्यांनी कोणी सिगरेट पेटवली किंवा काय निसू दोघायता, आणि बोलला की गोयला कसा बोलतात की माझ्यासाठी तू तू काम कर, हा इसूर होऊ शकते की जर त्यांनी बरोबर नाही सांगितला त्या त्या गोयला, त्या नॉन ज्यूशला कसं सांगायचा, तर तो पण पाप पकडला जातो की जर तू बरोबर नाही सांगितला त्याला आणि त्याच्यामध्ये जर तुला उद्दिष्ट दिसला की तुला सांगतोस क्लिअरली की तू माझ्यासाठी शब्दात तोड, म्हणजे शब्दात तोड, शब्दात किलो माझ्यासाठी शब्दात तोड, तर तो पण पाप होते. तर तो पापच आहे ना, पापच आहे. ऑब्विसली त्याचा जो इफेक्ट जो आहे वरच्या याच्यामध्ये, वरच्या वर्ल्ड मध्ये जो इफेक्ट आहे तो डिफरंट आहे.
पण या पापासाठी त्याचा पाप आहे, ऑब्व्हियसली तो पाप आहे. पाप आहे त्याचा, म्हणजे हे नाही. आणि जसं आपण रामबाम मध्ये बघितला, पाप पापचं तुम्ही जसं ट्रेड ऑफ नाही करू शकत मिचवतनी. जर कोणाकडे पाप आहे त्याचा पाप आणि त्याच्याकडे मिचवत आहे, तर तो बोलू नाही शकत ओके माझ्याकडे 10 पाप आहेत आणि 1000 मिचवत आहेत, तर ओके देव मला या 10 पापांसाठी माफ करेल. म्हणजे काय, 1000 एवढे 10,000 माझ्याकडे हे आहेत, तर 10 पापांसाठी काय मला देव त्याच्यासाठी हे करेल? तर बोलतात खेन खेन त्या 10 पापाची तुला किंमत द्यायला लागणार आहे. तर किंमत आपण जसं राममध्ये बघितला, एक कशी देतात किंमत, व्हेरी व्हेरी इझी. माणूस ज्याला माहिती पडला की हा पाप होता, जोपर्यंत त्याला माहिती नव्हता पाप नव्हता, तर त्याला खता त्याच्यावरती जसं काय, जसं म्हणजे देवाला माहिती आहे की त्याला माहिती नव्हतं, खरंच माहिती नव्हतं, आणि त्याला जर माहिती असतं त्याने कधीच पाप केला नसता. त्याची जी व्हॅल्यू जी आहे, म्हणजे जर मी बोललो हॉटेलमध्ये जर त्याची किंमत द्यायची झाली, तर ती 1 रुपयामध्येची किंमत आहे, 1 रुपयाची किंमत आहे. तर ऑब्व्हियसली तिची सफरिंग जी आहे ती पण 1 रुपयाची सफरिंग आहे. ती नाही की 1000 रुपयाची सफरिंग आहे. पण त्यांनी जर प्लेट तोडली किंवा त्यांनी सगळ्या प्लेट तोडल्या तिकडच्या, तर ऑब्व्हियसली त्याला त्याचे पैसे द्यायला लागणार आहेत. ती काय 1 रुपयाची नाही देणार लागणार, त्याला जास्ती द्यायला लागणार आहे. तर पाप पापच आहे. हा जे इസുरीमच्या आवाज जे आहेत, ते कसे होऊ शकतात जर माणूस प्रत्येक वेळेला जेव्हा तो अशामनु खतामनु बगादनु वगैरे करते, तेव्हा तो बेमेत त्याच्यावरती मितकवेन करते. तर तो बेमेत त्याला त्याला वाईट वाटते की त्यांच्या हातात एवढे पाप झाली. आणि जर त्याने रिपेंटन्स केलं, आणि आपण रामामध्ये बघितलंय की जो बोलता तीन तीन त्याचे हे आहेत, विदुई, खराता व कबला लातीद. विदुई म्हणजे तो त्याच्यावरती सिन्सचे त्याची माफी मागते. खराता म्हणजे त्याला वाईट वाटते की त्यांनी त्याच्या पापात पाप झाले. आणि थर्ड, तो त्याला कबाला लातीद की पुढे जाऊन कधी पाप नाही करणार. रामबाम बोलते क्लीन, काहीच प्रॉब्लेम नाही. इസുरीम जेव्हा येतात ते दुसरे मोठे मोठे पाप आहेत त्याच्याकडे इസുरीम येतात, बघितलं असतं आपण रामबामध्ये. तर ते त्याच्याप्रमाणे देते. जर म्हणजे जरी त्याच्या हातात पाप झाले, अरे त्याच्याकडे चुवाची पॉवर आहे, तो चुवाने क्लीन करते. दररोज तो चुवाने क्लीन करू शकते. तर त्यामुळे त्यामुळे बोलू शकतो आपण की जरी पाप झाले तरी तो क्लीन असू शकते, की जर त्याने प्रॉपर चुवा केला, कसा करायला पाहिजे चुवा तसा, तर तो क्लीन आहे. अरे खजालमध्ये लिहिलेला पण आहे की एन सद्दीक בארץ ולא אין צדיק בארץ לא עושה רע. बोलतात खजाल की नाहीये चद्दीक असा पण की ज्याच्या हातामध्ये काहीच वाईट गोष्टी नाहीये. केन चद्दीकीन लोकांच्या पण हातामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, म्हणजे मे बी मक्षवा त्यांनी खरंच काही केलं नाही, पण मे बी थॉट त्यांना आला. त्या थॉटमुळे पण होऊ शकते की तो जसं काही त्यांनी पाप केला. पण त्याचा चुवा जो आहे तो त्यांना परत आणते. हा, ठीक समजलं आहे? आता. थँक्यू. केन. येस. ओके. आणि इसुरीमच्या आहेत आपण बघितलं होतं, आपण रामबामध्ये पण इसुरीम, तिकडे पण रामबामनी पण लिहिलंय की इसुरीम येतात पापांसाठी. त्याच्यामध्ये करेत आहे, करेत म्हणजे, आणि ऑब्व्हियसली त्याची जसा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला मी बोलू नाही शकत की ओके जसं हॉटेलमध्ये तुम्ही गेला आणि त्यांनी एक काय पाणी पिल्ला किंवा काय दुसरा काय खाल्ला, तर त्याची जी प्राइस जी आहे ती डिसाइड नाही. देव 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 प्रत्येक वेळेला बघते, प्रत्येक लेवलला त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत की जर त्या माणसाला माहिती होता हलाखा आणि त्यांनी त्याच्या हातातून तुटले गेला का, कारण की त्याची जी बिकियूत म्हणजे त्याचा जो रिव्हिजन जो होता तलमूद तोगाचा, तो एवढा परफेक्ट नव्हता की त्याला त्यावेळेला परफेक्ट माहिती नाही पडला की हाला असूर आहे की मुतार आहे. त्याला माहिती नव्हता हलाखा हाय, त्याला माहिती नव्हता जे बिखलाल असूर आहे, ऑ त्याला काहीच माहिती नाही त्या रिलेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये इश्यू होऊ शकते की ते पण त्याला माहिती नाहीये. तर ते सगळ्या लेवल्स मध्ये त्याचा हे होते. मग त्यामुळे बोलतात की जेव्हा 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 देव देव जेव्हा जजमेंट करायला येते, तेव्हा तो सद्दिकीम लोकांबरोबर खूप स्यारा म्हणजे ममाश मायन्यूट डिटेल्स मध्ये त्याची हे बघते का, कारण की त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती होती. त्याला देवाने रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती दिली होती. नाही की त्याची त्याची जजमेंट आणि दुसऱ्या कोणाची जजमेंट सेम होणार आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांची जजमेंट ती ती प्रत्येकाची वेगळ्या लेवलची, त्याला किती देवाने बेनिफिट्स देऊन त्याला जन्माला दिलाय त्याच्यावरती, त्याच्यापासून सगळी बेनिफिट आहे. आणि जर आपण इयोबचा बघितलं तर बिखलाल त्याचा कॅल्क्युलेशन्स आदम रिशोन पर्यंत जातात त्याचे. जसं आपण रामामध्ये बघितलं होतं की नाही आपण बोलू शकत नाही, कोण बोलू शकत की का माणसाला येतात राख, देवाला माहिती आहेत का त्याच्यावरती प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ते आपल्याला नाही माहिती. ठीक आहे. टब
תלמוד המתקיים בידו שנאמר וחפץ השם בידו יצליח. ופליגי ברבי יעקב בר אידי ורבי אחא בר חנינא. טוב, אחד אמר אלו הם איסורים של अहवा שאין बהם बितूल तोरा. बोले तुला आपल्याला कसं माहिती पडेल की हे इसूरिम शेला अहवा आहेत? तर बोलते जेव्हा कुठल्या सफरिंग मुळे माणसावरती त्याचा जो तोरा आहे तो कॅन्सल नाही होणार, म्हणजे त्याला तोरा शिकायला मिळेल त्याच्या इसूरिम मध्ये पण त्याच्या सफरिंग मध्ये पण, त्याला बोलतात इसूरिम शेला अहवा. שנאמר אשרי הגבר אשר תייסרנו יה ומתורתך תלמדנו. हा पसूक आपण प्रत्येक वेन्सडेला बोलतो सकाळच्या नमाजेमध्ये. आम्ही तर झाल्यानंतर जेव्हा ते पिसुकीम बोलतात शिरा של היום त्याच्यामध्ये आपण बोलतो ते. ואחד אמר אלו הם איסורים של אהבה כל שאין בהם ביטול תפילה, ज्याच्याने नमाज नाही त्याची कॅन्सल झाली. שנאמר ברוך אלוקים אשר לא הסיר תפילתי וחסדו מאיתי. אמר לאו רבי אבא ברי דרבי חייא, त्यांना बोले रबी आबा ברי דרבי חייא בר אבא, אחי אמר רבי חייא בר אבא, אמר רבי יוחנן. רבי יוחנן बोले אלו ואלו איסורים של אהבה. אלו ואלו איסורים של אהבה म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजेत, नाही बितुल तोरा आणि नाही बितुल तफिला. म्हणजे त्याच्या जे सफरिंग्स होत्या त्याच्यामुळे त्याची त्याचा तोरा नाही त्याचा कॅन्सल झाला आणि नाही त्याची तेफिला कॅन्सल झाली, आणि मग त्याला कुठली पण सफरिंग आल्या तर त्याला बोलतात इसूरिम शेला अहवा. मागच्या मी बोललो होतो एक खसीदिश एक्झाम्पल, पण खसीदिश पिरुष पण एलू वेलू इसूरिम शेला अहवा मध्ये बोलतात की जरी त्याची तेफिला कॅन्सल झाली आणि जरी त्याचा तोरा कॅन्सल झाला तरी इसूरिम शेला अहवा. का? कारण की सफरिंग्स मध्ये खूप ताकद आहे माणसाला क्लीन करायची. त्यामुळे खसीदिश पिरुषींनी बोलतात की एलू वेलू इसूरिम शेला अहवा म्हणजे जरी सफरिंग झाल्या आणि त्याच्याने त्याचा तोरा कॅन्सल झाला आणि जरी त्याची तेफिला कॅन्सल झाली तरी बोलतात इसूरिम शेला अहवा आहे. म्हणजे देव सगळ्यांना एवढा प्रेम करते की तो जरी त्याच्या हाताने तोरा जरी कॅन्सल झाला त्या सफरिंग्समुळे, म्हणजे तो खसविशालम कोण आपल्यावरती नाही येऊ दे पण कोण कोमामध्ये होता किंवा कोण ऍडमिट होता 2-3 दिवस आणि तो फुल त्याचा लॉस होता, इसूरिम शेला अहवा. खसीदिश पिरुष बोलतो इसूरिम शेला अहवा. काय नाही, देवाला माहितीये तो का करते, आणि त्याच्यामध्ये अफिलू म्हणजे इव्हन त्याचा तोरा जरी कॅन्सल झाला किंवा तेफिला जरी कॅन्सल झाली या दिवसांमध्ये इसूरिम शेला अहवा आहे. אלו ואלו איסורים של אהבה. שנאמר כי את אשר יאהב השם יוכיח. טוב, जसा बोलतात की ज्याला कोण हशेम प्रेम करते त्याला तो प्रूव्ह करेल. एला मा तलमूद लोमार. आता इकडनं आपण बघायला चालू करू जी मला ज्याच्याने आपण शिवूर चालू केला काल वखोमेर आणि गिजरा शवा बेजात हशेम. आपण इकडनं बघू. इकडे लिहिलं आहे तर माझ्या बरोबर राहा. की את אשר יאהב השם יוכיח אלא मा तलमूद लोमार. काय आपण शिकतो इकडनं काय शिकतो? ומתורתך תלמדנו. ומתורתך תלמדנו. बोलते इकडे बोलतात रबी योहानन अल तिक्री तलमदेनु एला तलमेदेनु. ओके, काय इकडे चेंज झाला? अबेनिश काय शिकवतात इकडं? अल तिक्री तलमेदेनु एला तलमदेनु सांगायला अल तिक्री तलमेदेनु. आपण पसूक बघितला इकडे हा वाव अशरे הגבר אשר חפץ, הנה 13 नंबरचा פה. אשרי הגבר אשר תיאסרנו יה ומתורתך תלמדנו. כן, कसं असतं आम्हाला तलमदेनु म्हणजे इकडे लिहिलं आहे की ज्या माणसावरती हे सफरिंग्स आल्या त्याला माहिती आहे की त्याचा तोरा सफर झाला की नाही झाला त्या सफरिंग्समुळे. का? कारण की होऊ शकते की त्याला कुठले सफरिंग्स आहेत, मेंटल कामाचा प्रेशर किंवा अजून तुला कुठला इलनेस किंवा काय, पण तो जाते तोरा शिकायला आणि त्याला माहिती आहे ह्या सफरिंग्समुळे त्याचा तोरा जो इफेक्ट नाही झाला. तर बोलते मी तोरा ते का ते लमदेनु सांगायला की त्याला माहिती आहे की त्याचा तोरा इफेक्ट नाही झाला. पण जर आपण बोललो तलमेदेनु बोललो तर म्हणजे तलमेदेनु म्हणजे तू आम्हाला शिकव. जे कोण बघतात लोकाला त्याला बघतात की तो आता सफरिंग मध्ये हाय आणि
त्याचा तोरा कॅन्सल नाही झाला, त्याचा तोरा कॅन्सल झाला, तर तिकडनं आम्ही शिकू शकतो की 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 हे इसूरिमचे लाभ आहेत की नाही. राशी हा इकडे एक छोटासा आपण एक राशी बघू. הנה, מתורתך תלמדנו, כלומר, הנה, राशी बोलतात כלומר म्हणजे सांगायला, मी तोरातेख म्हणजे तुझ्या तोरापासनं आणू म्हणजे जे बघतात लोक कोणावरती सफरिंग झाल्या तर ते बघतात लोमदीम होतो, लोमदीन होतो म्हणजे आम्ही शिकतो त्याच्यावरनं, त्याच्या त्याचा ज्या तोराचा जो आहे त्याच्यावर आम्ही शिकतो की हे जे सफरिंग आहेत ते सफरिंग आहेत आवाच्या ओ ते सफरिंग आहेत ब्ली आवाच्या. सही द्या. ओके ओके. איתה आपण רבי יוחנן ננטר, אל תקריא תלמדנו אלא תלמדנו, דבר זה מתורתך תלמדנו, קל וחומר משן ועין. इथपर्यंत इथं चालू करतात शिकायला काल व खोमेर. काल व खोमेर जसं आपण बोललो, जसं रबी शिमशोनने आपल्याला सांगितलं की आपण बोलू शकतो की खूप चांगला एक्झाम्पल आहे, बोलू शकतात जसे मोशे रबेनू बोलले तो देवाला की मी जेव्हा जाईन आणि माझ्या बहिणींबरोबर जेव्हा मी बोलीन आणि त्यांना मी जेव्हा सांगेन की मला तुम्ही बाहेर निघा आता कारण की देवाने मला पाठवलंय, ते माझं ऐकणार नाही, तर कसं काय होऊ शकते की फारो ऐकल. काल काल म्हणजे सोपा गोष्टी आहे, सोपी गोष्ट आहे की माझी जी लोक आहेत ती माझं ऐकतील, माझी जी परकी लोक आहेत किंवा लांबची जी लोक आहेत ती माझी नाही ते पण नाही ऐकणार. ते कालवा खोमेर आहे म्हणजे ऑब्विसली सांगायला की जर इझी गोष्ट नाही होत असेल तर डिफिकल्ट गोष्ट कशी होईल. जसं मी सांगायला बोलला सेम एक्झाम्पल, सोपी गोष्ट नाही कोणाला जमत असेल सोडवायला तर त्याला तुम्ही अजून डिफिकल्ट गोष्ट देऊन कसं काय एक्सपेक्ट करू शकता की नाही होईल. ओके. त्यानंतर इकडे लिहिलंय मी काल व खोमेर जो 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 प्रिन्सिपल आहे तोरामध्ये तोरा शिकायचा तो बोलतात, तो शिकवतात रबी योखानान बोलतात काल व खोमेर मधनं आपण शिकतो मी तोरात ते खाते लमदेनू म्हणजे तुझ्या तोरामध्ये कुठंतरी हा प्रिन्सिपल आणलेला आहे की जेव्हा माणसावरती इसूरीम येतात त्याच्यामधनं तो जसा काय त्याचा त्याचा जो उद्दिष्ट आहे तो कंप्लीट होते आणि त्याला जसं काय सफरिंग त्याला ते नक्की करतात त्याचं सफरिंग्स मी आवा आहेत ते तुझ्या तोराच्या मधनं तुझ्या तोराच्या कुठल्या तरी पार्ट मधनं तू आम्हाला शिकव, तू आम्हाला शिकवतोस. रबी योखानान बोलतात आम्ही कुठून शिकू शकतो की सफरिंग जे आहेत त्या माणसासाठी चांगले आहेत. तर तिकडे ते पसूक ते एक रूल आणतात तोरामधला त्याला बोलतात मी शेन वे आईन. शेन वे आईन म्हणजे जसे आपल्याला अब्राहम बोलले मागच्या वेळेला तोरामध्ये लिहिलेलं आहे डोळ्याच्या बदली डोळा, दाताच्या बदली दात, हाताच्या बदली हात, हे जे लिहिलेलं आहे मिशेन वे आईन मा शेन वे आईन काय बोलतात दाताबद्दल आणि डोळ्याबद्दल, शेहेन एखाद मी एवागाव शेल आदाम हे जशा काय माणसाचा एक ऑर्गन आहे, एवेद योचे बाहेन लेखेरूत, एवेद म्हणजे जो कोण माणसाकडे जे स्लेव्स होते यहुदी माणसांकडे जे एवेद नोकरी होते, एवेद नोकरी म्हणजे कुठला पण गोय नाही, एवेद कनानी तिकडे लिहिलेला आहे पण एवेद कनानी म्हणजे कुठले पण नॉन ज्युइश स्लेव्स जे ज्युइश लोकांकडे होते त्यांची जी स्लेव्हरी होती ती ओलामीत म्हणजे टिल द एंड ऑफ द डेज पर्यंत त्यांना त्याच्याकडे जशी काही स्लेव्हरी होती. पण जर त्याच्या मालकाने त्याच्या डोळ्यावरती किंवा त्याच्या दातावरती किंवा त्याच्या कुठला मेन ऑर्गन वरती जर त्याचा अटॅक केला आणि त्याला इनयुजेबल केला तर तो जो स्लेव्हरी आहे तो स्लेव्हरी मधनं बाहेर जाते आणि तो एवेद में शुक्रार होते, एवेद फ्री स्लेव्ह होते, तो त्याला त्याची स्लेव्ह राहत नाही. לחירות איסורים שמרקים כל גופו של אדם על אחת כמה וכמה. ओके. रबी योखानान इकडे बोलतात की जसा कुठं शिकलो आपण तोरामध्ये की जेव्हा माणसावरती सफरिंग येतात ते त्याला
क्लीन करतात किंवा ते त्याच्यासाठी जसं काही त्याला फ्रीडम देतात. तर बोलतात की जसा जसा तो शेन वेआईन जसा एवेद कनानी म्हणजे जो कोण एवेद नॉन ज्युइश सर्वंट माणसाकडे होता आणि तो सर्वंट जेव्हा त्याला त्याच्या त्याच्या मालकाने जेव्हा त्याला फटका दिला आणि त्याचा आईन त्याचा डोळा किंवा त्याचा दात किंवा डिस्ट्रॉय केला तर तो बाहेर जायचा फ्री एवेद म्हणून. तर तसा जेव्हा माणसावर जेव्हा सफरिंग येतात जसं काय त्याच्या फुल बॉडीवरती त्याला ते मक्का देतात की जर कोणा टेन्शन्स असतील किंवा कोणा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे अख्खा तो जसा काय तो डिस्कनेक्टेड त्याच्या फुल बॉडीवरती जसं काय ते अफेक्ट करतात. तर इकडं ह्या गोष्टीमध्ये ते शिकतात काल खोमेर की जसा एका ऑर्गन वरती जर प्रॉब्लेम आला तर तो अख्खाच्या अख्खा माणूस बाहेर जाते. कालवा खोमेर जेव्हा सफरिंग येतात आणि फुल बॉडी वरती जेव्हा ते अफेक्ट करतात तेव्हा ऑब्विसली त्याचे फुल जे सगळे जे पाप आहेत त्याला ते क्लीन करतात. हा फर्स्ट लर्निंग आहे रबी योहानांचा. हे शिकतात कालवा खोमेर मधनं. हा क्लिअर आहे हा पॉइंट? येस, क्लिअर. ठीक आहे. आता इथपर्यंत रबी योहानांची टीचिंग. והיינו רבי שמעון बन लकीश. रबी शिमोन बन लकीश रीश लकीश होते रबी योहानांचे स्टुडंट आणि खेवृता. म्हणजे त्यांची स्टोरी आपण बघू नंतर आपल्या गमारामध्ये पण बघणार आहोत. स्टुडंट म्हणजे त्यांचा तलमीद होता पण खेवृता पण होता म्हणजे ते सोबत होते या खाली. והיינו רבי שמעון बन लकीश אמר रबी शिमोन बन लकीश. रबी शिमोन बन लकीश बोलले त्याच्या नाही ऑपोजिट पण दुसरे त्यांची एक लर्निंग होती. ते बोलले והיינו रबी शिमोन बन लकीश אמר रबी शिमोन बन लकीश. रबी शिमोन लकीश बोलले נאמר ברית במלח लिलाई ब्रीथ म्हणजे कॉन्व्हेनंट लिहिलेली हाय मेलाख म्हणजे सॉल्ट मध्ये आणि लिलाई ब्रीथ बाय सुरीम लिलाई कॉन्व्हेनंट सफरिंग्स मध्ये नेमक ब्रीथ बमेलाख कुठे लिहिलाय ब्रीथ बमेलाख लो तशबीत मेलाख ब्रीथ नेमार באיסורים דכתיב אלה דברי הברית תורתच्या बद्दल लिहिलेला आहे. מה הברית האמור במלח? מלח ממתקת את הבשר. אף ברית האמור באיסורים, איסורים מרקים כל עוונותיו של האדם. रबी योहानान बोलतात रबी शिमोन बन लकीश बोलतात दुसरा शिक्षण गिजरा शवा जो आपण सेकंड आपल्या रबी इस्माईल ओमेर बोलतात त्याच्यामध्ये दुसरा जो लर्निंग आहे त्याला बोलतात गिजरा शवा. नाखोन कालवा खोमेर आणि गिजरा शवा सेकंड वन. गिजरा शवा बोलतात गिजरा शवा ब्रीथ बमेलाख आणि ब्रीथ बाय सुरी. ब्रीथ बमेलाख म्हणजे ब्रीथ बमेलाख लिहिलाय बसारच्या बद्दल म्हणजे मीठ बद्दल मटन बद्दल की ज्याच्यावर आपण सॉल्ट टाकून मीठ मधनं सगळा रक्त बाहेर काढतो आणि बसार असं काय मेमुताक करतो. मेमुताक म्हणजे नाही गोड करतो पण तो फिट करतो खायच्यासाठी आपण फिट करतो त्याला बोलतो मेमुताक. तर तेव्हा तो जसा सॉल्ट रक्त काढून मीठला सुटेबल करते तसाच ब्रीथ बाय इसुरीम जे सफरिंग जे आहेत तसाच सेम सफरिंग माणसाचे सगळे जे पाप आहेत ती बाहेर काढतात आणि त्याला सुटेबल करतात फॉर द वर्ल्ड टू कम. हा जो शिक्षण आहे तो दुसरा शिक्षण आहे. डिफरन्स तुम्हाला समजला काय डिफरन्स आहे इथं रबी योहानांचा आणि रबी रीश लकीशच्या मध्ये? दोन शिक्षण आपण बघितले का? कारण की आपण इकडं ह्या ह्याच्यामध्येच दोन प्रकारचे शिक्षण बघितले. एक रबी योहानांचा. रबी योहानान बोलतात कालवा खोमेर मध्ये मी शिकतो. कसा कालवा खोमेर? जर एका ऑर्गनला सफरिंग झाल्या तर तो फुल बाहेर जाते आणि जर रबी शिमोन बन लकीशचं जर आपण शिक्षण बघितला तर रबी शिमोन बन लकीश बोलतात की जसा मीठ मटनला सुटेबल करते खायच्यासाठी तशाच सफरिंग माणसाला सुटेबल करतात फॉर द वर्ल्ड टू कम किंवा त्याचे सगळे जे पाप आहे त्याला क्लीन करतात. ही जी शिक्षण जी आहे ती दोन वेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे. आपल्याला डिफरन्स दिसते इकडे?
कोणाला चान्स घेऊन सांगायचं काय डिफरन्स आहे किंवा कसा डिफरन्स दिसते तुम्हाला, पण काय काय डिफरन्स आहे इकडे? कोणाला काय बोलायचं आहे? काय नाही क्लिअर आहे, अजिबात क्लिअर नाही. Yes, not clear. अजिबात क्लिअर नाही. 100% नॉट क्लिअर का 20% नॉट क्लिअर? At least full not clear. नॉट क्लिअर. ओके. इकडं ऍक्च्युली कॅन शिमोन, आता Ken. असं बघितलं तर दोन्ही थेऱ्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचं बोलायचं मतलब एकच वाटला. जसं का okay. पहिले राब्बा योहानान बोलले आहे की जर कुठली सफरिंग आली कुठल्या ऑर्गनला, खास करून कधी कोणाच्या पायाला किंवा काय काय पण Ken. एका ऑर्गनला, तर Ken. ते अख्ख्या ह्याच्यातून सीन मधून तो बाहेर पडतो, बरोबर. आणि रिश लाकेश बोलतात की त्या ऑर्गनला आलं तर जसं मीठ टाकून रक्त बाहेर पडते तसा, म्हणजे त्या फक्त ऑर्गन साठीच बोलले गेलंय किंवा त्या नाही तर ऑर्गननी काय पाप केला असेल तर ते जे त्या ऑर्गननी जे पाप केले तेच फक्त इरेस होतात असं. ते बोलतात की हा गमारा मधनं शिकायला अवघड आहे, काय त्यांना शिकवायचं आहे. मला वाटतं आपण बेनिश खाय बघू आता, आणि जर आपल्याला अजून डाऊट असेल तर पुढच्या वेळेला आपण सेम बेनिश खाय कंटिन्यू करू. पण तोरा मधनं शिकायला आपल्याला फक्त एवढे दोन माहिती पाहिजे की दोन एज्युकेशन आहेत, आणि जसे जसे तुम्ही दोघं जण बोलले की क्लिअर नाहीये इकडनं काय झाला, एवढा काय डिफरन्स झाला नाही, एवढा क्लिअरली दिसत काय एवढा डिफरन्स झाला की. पण इकडे क्लिअरली गमारामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की की रबी योहानान शिकतात काल्वा खोमेर मधनं, आणि रिश लकीश शिकतात गिजरा शवा मधनं. म्हणजे दोघांच्या मध्ये खूप सारे ऑपोजिट डिफरन्स आहे, किंवा नाही ऑपोजिट पण खूप मोठा डिफरन्स आहे. पण आपण आणि तुमच्या दोघांचे आन्सर्स एकदम क्लिअर आहेत, क्लीन आहेत, कारण की बेमेत गमारा मधनं आपल्याला दिसत नाही काय एवढा डिफरन्स झाला. त्यामुळे जेव्हा आपण बोलतो की जेव्हा आम्ही गमारा शिकायला येतो, तेव्हा मी गमारा शिकायला येतो की 2 वर्षाचा 4 वर्षाचा पोरगा बसतो, बघतो राशी काय बोलते, तोसवत काय बोलतात, नाही समजला बघतो, अंडरस्टँड करतो. मग दुसऱ्या रब्बानींकडे जाऊन मी बघतो, विचारतो त्यांना कसं काय शिकतात, की मला इकडे जर आपण इकडे थांबवला गमारा तर मी कन्क्लूड करू शकतो की आपल्याला माहिती पडलं काय झालं ते, पण मला नाही पाहिजे. आणि बेमेत तुम्हाला मी सांगतो की जेव्हा गमारा शिकतात दाफायोमी वगैरे, तेव्हा एवढ्या याच्यामध्ये घुसणार नाही कोण. मला नाही माहिती कोण जाईल बेनिश खाय मध्ये आणि तुम्हाला सांगल की तुम्ही इकडे एक स्पेशल शिक्षण आहे, तुम्हाला बघायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत कॅन बेसिक फंडामेंटल क्लिअर आहे कॅन. पण दोघांमध्ये एवढा डिफरन्स काय आहे तो मला बेमेत पाहिजे की आपण शिकू, आणि आपल्याला बेमेत दिसल की कसा शिकायला पाहिजे गमारा जेव्हा आपण हलाखापर्यंत यायला पाहिजे तेव्हा. तर बेजा असे आपण चालू करू बेनिश खाय इकडे एक्सप्लेन करतात, आणि दोघांचा तुमचा जो आहे की ऑब्व्हियसली जर मी तुम्हाला असं समजवलं इकडनं विदाऊट बेनिश खाय क्लिअर आहे इथपर्यंत, मला काय डिफरन्स शिकायला पाहिजे मला नाही काय दिसत की मला एवढा डिफरन्स डेफिनेटली दिसते की एक रबी योहानान शिकतात काल्वा खोमेर आणि रबी शिमोन बेन लकीश शिकतात गिजरा शवा. ओके इथपर्यंत ठीक आहे, पण किती तो डेप्थ आहे तो आपण बघू बेनिश खाय मध्ये ते कसे शिकतात. तर इकडे बेनिश खाय चालू करतात शिकवायला. एक बेनिश खायचं एक पुस्तक आहे, त्यांचं नाव आहे बेनयाहू, सेफर बेनयाहू. Excuse me. Ken. What is the meaning of Kalba Khomer? ओके, काल व खोमेर एक प्रिन्सिपल आहे. ओके, एक प्रिन्सिपल आहे तोराचा प्रिन्सिपल, याच्यामधून हलाखोत शिकतात. 13 प्रिन्सिपल्स आहे त्याच्यामधून हलाखोत शिकतात. हलाखोत शिकायला बेसिक खूप डेप्थ आणि खूप डीप अंडरस्टँडिंग ऑफ द तलमूद पाहिजे. म्हणजे जेव्हा नाही हलाखोत शिकायला बोला, पण हलाखोत काढायसाठी जर मला नवीन हलाखोत काढायचे, नवीन हलाखोत जे सुटेबल आहेत माझ्या दिवसासाठी, किंवा जे हलाखोत नाही लिहिलेले आहेत, नवीन कुठली गोष्ट झाली मायक्रोवेव्ह मला ऑब्व्हियसली म्हणजे मायक्रोवेव्हचे हलाखोत त्याच्यामध्ये बसार खाला होऊ शकते का, कारण की त्याचं टेम्परेचर कधीच येत नाही त्याच्यावरती. म्हणजे जर मी त्याच्यावरती जो गुफ हिमूम आहे तो तर कधीच येत नाही टेम्परेचर, तिकडं बसार खाला होऊ शकतात नाही होऊ शकतात. बेनिश खायच्या वेळेला मायक्रोवेव्ह नव्हती, बेनिश खायच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती, तर बेनिश खायने हलाखोत नाही लिहिलेले आहेत. तर मला जेव्हा हलाखोत शिकायचे ह्या दिवसांसाठी
किंवा आताचे फ्रीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये थर्मोस्टार्ट पेक्षा पण भारी एकदम इंटेलिजंट टेक्नॉलॉजी किंवा एअर कंडिशनिंगची नवीन नवीन इकडे एअर कंडिशन मला वाटतं इंडियाला पण असेल एअर कंडिशन जे इंटेलिजंट एअर कंडिशन म्हणजे ते माणूस म्हणजे जर माणूस असेल रूम मध्ये त्याच्यात त्याला ते फॉलो करतात आणि त्या फॉलो केल्याप्रमाणे नंतर त्याच्यावर त्याप्रमाणे त्याला कूलिंग करतात. जर माणूस कुठला बाहेर गेला तर ऑटोमॅटिक बंद पण होऊन जातात आणि मेंटेन ठेवतात टेम्परेचर. तर ह्याच्यामध्ये सगळे हलाखोत ते शब्दासाठी हलाखोत शिकायला पाहिजेत. अलाउड आहे ना अलाउड आहे कसा करतात. तर हे हलाखोत आतापर्यंत कोणीच नाही लिहिले होते. रबवादी योसेफ आल्यानंतर आता हे नवीन हे आलेत. हे नवीन एक एअर कंडिशन आहे. तर मुतार आहे ना अलाउड आहे तर कुठून शिकतात. तर कसे शिकतात. फर्स्टली आपल्याकडे तलमुद आहे. आपण तलमुद मधनं मेजर कसा शिकतात मेजर त्याचा जो लॉ आहे तो बघतो. त्या लॉला कुठल्या ह्याच्याने शिकतात आणि कुठल्या प्रिन्सिपलने शिकतात आणि त्याप्रमाणे आपण दुसरे जे रब्बानी माहित ते कसे शिकले त्याच्यावरती आपण हे जे 13 प्रिन्सिपल्स आहेत जे आपण प्रत्येक सकाळी बोलतो रबी इस्माईल उमेर तिकडे ते 13 प्रिन्सिपल्स जे आहेत त्याप्रमाणे म्हणजे प्रिन्सिपल तोरा तलमुद मधलाच असतो फक्त डिटेलिंग वर इथे वर्क होते. जसं वेगवेगळे वस्तू येतात आताच्या आधुनिक जगात तर ते डिटेलिंग वर मग हलाखत सेट होतात त्या रुलिंग प्रमाणे. ओके. पण हे जे रूल्स जे आहेत ते पिलर्स आहेत ह्याला आपण हलवत नाही. आणि जसे आपले जे तलमुदिक स्कॉलर्स जे शिकले आणि ते ज्यांनी हलाखोत जे त्याच्यावरती यशोद केला म्हणजे त्याच्यावरती तो फाउंडेशन ले केलाय त्याच्यापासून आपण हलत नाही. जर मला माझ्या हुशारीने मला वाटला की मी हा हलाखा दुसऱ्या गोष्टी शिकू शकतो तर ते अलाउड नाही. तो पसूल आहे. अलाउड नाहीये तसा शिकायला. आता आपल्या गिमारमध्ये आपण जेव्हा बघितला कालवा खोमेर ओके तर मला माहितीये ह्या रूल्स साठी जेव्हा इकडे हे रूल्स होतील तेव्हा 2 पॉसिबिलिटीज आहेत ते मी हलाखोत काढू शकतो इकडनं आपल्या गमाराच्या ह्याच्यामधनं. एक वे आहे आणि इकडे आपण जर बघितलं गमारा इकडे संपला. इकडे जेव्हा रिश लकीचा जेव्हा आपण थांबवला तेव्हा ते संपला. त्यामुळे आपल्याला माहितीये की ह्या पार्ट साठी माझ्याकडे 2 प्रिन्सिपल आहेत जे मी सिलेक्ट करू शकतो आता. का कारण की गमाराचे स्कॉलर्स आहेत त्यांनी मला 2 फाउंडेशन दिले. एक आहे कालवा खोमेरचा आणि एक आहे गिजरा शवाचा. तर माझ्याकडे जर दोन्ही आहेत तर मी दोन्ही वापरू शकतो. मी तो याखात वापरू शकतो की मी ते सेपरेट वापरू शकतो. पण मला आता सांगितलंय तलमीद खमीम लोकांनी की बेसिकली तू वापरू शकतोस हे 2 इथपर्यंत गमारामध्ये. मी नाही बोलत आहे काय बोलायचा हलाखाला आपण बघितला रामांनी आपल्याला क्लिअरली फर्स्ट पेरेक मध्ये सांगितलंय काय करतात. पण मी बोलायला की जर मी ऍज अ रिशोन जर आलो तर माझ्याकडे 2 वेज आहेत शिकायच्या. 2 फाउंडेशन. मी आता इकडे येऊन नाही वापरू शकत थर्ड बिनिया नावे कतुब एखाद मा कशू तलमुद नाही बोलला तुम्हाला की इकडे तू शिक बिनिया नावे कतुब एखाद. बिनिया नावे कतुब एखाद पुढचा प्रिन्सिपल आहे पुढचा फाउंडेशन आहे. इकडं गमाराने एंड केला डिस्कशन आणि गमाराने डिसिजन पण नाही दिला की कोण राईट आहे आणि कोण रॉंग आहे. तर म्हणून मला बेनिश खाय आता पाहिजे की मला इकडे समजवल बिखला जसे माझे डॅडी बोलले किंवा रबी शिमशोन बोलले दोघांचं एज्युकेशन आपल्याला ह्या लेवलला तो सेमच दिसते. मला एवढा काय डिफरन्स नाही. काय रक्त काढला आणि त्याचा वन ऑर्गमेटिक काय झाला इकडे एवढा काय फरक पडला. तर जेव्हा आपण गमारामध्ये तुम्हाला मी आज देतो मला माहिती आहे मला थांबायला पाहिजे. पण जेव्हा आपण पुढच्या वेळेला बेजाशे आपण पुढच्या वेळेला डायरेक्ट बेनिश खानी चालू करू. मला प्लीज एक रिक्वेस्ट आहे जे कोण गमारा शिकतात ते रिवाइज करा म्हणजे आपण हे राहू की परत आपल्याला रिवाइज नाही करायला लागणार आणि आपण बेजाशे हे बघू बेनिश खाय कसे शिकतात. इकडं मी तुम्हाला स्थान एक हिंट देतो आणि आपण पुढच्या तिकडनं चालू केलो. 13 नंबरचा जो आपला पसूक आहे याच्यामध्ये आश्रय हा गे आश्रय ते आश्रयनु या हा जो वर्ड आहे ना ओके हा जो एक वर्ड आहे ना इकडे वाव अशर हगेवर अशर ते असरेनु या मी तोरातेख लमदेनु हा जो वाव हाय ह्याच्यावरनं बेनिश खाय आपल्याला सांगतील की कशा या 2 गोष्टी लागू होतात आणि कशा 2 माणसं वेगवेगळी आहेत ते सफरिंग्स घेतात सफरिंग घेऊ शकतात. ह्या एका वर्ड वरनं एका वाव वरनं बेनिश खाय शिकवतात आणि विदाउट बेनिश खाय इथपर्यंत मी बोलू शकतो मी शिकलो गमारा मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण बेनिश खाय बघू तेव्हा आपल्याला दिसल की कुठल्या लेवलला जाऊन त्यांची अंडरस्टँडिंग होती या बेनिश खायची. ठीक आहे बेजा अशी मी तुम्ही आणि अशा 13 आहेत का म्हणजे 1 वे 2 दिस इज सेकंड वे का कालवा खोमेर देन अशा 13 आहेत का? 13 आहेत. पण आता आपल्या ह्या सुगियाला आपल्याकडं
दोनच आहेत. म्हणजे इकडं जो शिक्षण आहे इസുरीमचा तो दोन फाउंडेशन्स मध्येच आहे, काल्वा खोमेर आणि गिजरा शवा. पण अख्ख्या तोरामध्ये जेव्हा मला फुल तोरा शिकून मला फुल अख्ख्याच्या तोराच्या जेव्हा सगळ्या जे हलाखोत शिकायचे आहेत तेव्हा मला 13 फाउंडेशन सगळीकडे लागतील. जसं मी बोललो मागच्या गमारामध्ये आपल्या मसेखत शबात मध्ये काल वेफ्रात खूप वेळा वापरतात. क्लाल वेफ्रात म्हणजे एक, क्लाल म्हणजे रूल आणि प्रात म्हणजे त्याचे एक डिटेल, फ्रातू क्लाल. ते तिकडं त्या तिकडच्या हलाखोत शिकायला तिकडे जास्ती वापरतात. आपल्या मसकत बराखोत मध्ये आपण पण फोर्थ चॅप्टर मध्ये आपण पण बघणार आहोत खूप सारे फाउंडेशन याच्यामधले. ठीक आहे, ओके. आपण इकडं गमारात थांबवू.